श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत मठाची आमटी। झणझणीत मस्त मसाल्याची आमटी आज आपण बनवणार आहोत। चला तर आपण बनवूया मठाची आमटी। त्याच्यासाठी मी मठाची डाळ, चण्याची डाळ आणि थोडे शेंगदाणे टाकून त्यांना चांगले वाफून घेतलेले आहे। आता आपण 3 ते 4 कांदे घेऊया आणि त्यांना चांगले चॉप करून घेऊया। आता आपण ते चॉप झालेले कांदे लोखंडाच्या तव्यावर टाकून चांगले भाजून घेऊया किंवा रोस्ट करून घेऊया। लोखंडाच्या तव्यावर कोणतीही वस्तू भाजताना ती आपल्यासाठी आरोग्यासाठी चांगली असते। कांदे भाजताना त्याला एकसारखं फिरवत राहायचं, ज्याच्यानं ते कांदे चांगले भाजावतील। आता आपण इथे थोडी कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। कांदे आपले चांगले भाजणं झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। चांगला त्याला काळा कलर आलेला आहे। मसाल्याच्या भाजीला कांदे असेच भाजायचे। तुम्ही घरी कसे भाजता ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आता आपण इथं खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे, त्याला पण आपण कांद्यामध्ये टाकून त्याला पण आपण चांगलं रोस्ट करून घेऊया। त्यांना चांगलं फिरवत राहूया, ज्याच्यानं ते एकजीव होऊन जाईल। आता आपला ह्यो मसाला तयार आहे। आता आपण थोडं पाणी गरम करायला ठेवूया, जे आपल्याला आमटीसाठी कामा येईल। आता पाहू शकता पाणी गरम झालेलं आहे। आता आपण सगळा मसाला मिक्सरमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, टोमॅटो टाकून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। त्याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर ॲड करूया। आता त्याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट तयार झाली आहे। आता आपण कांद्याची आणि खोबऱ्याची पण पेस्ट तयार करून घेऊया। पाहू शकता तुम्ही कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट पण मस्त बारीक तयार झालेली आहे। आता आपण 2 चमचे तेल गरम करायला ठेवूया। तेल चांगलं गरम झालं की तेल चांगलं गरम होऊ देऊ आणि त्याच्यामध्ये थोडा चॉप करलेला कांदा घालूया। कांदा चांगला परतून घेऊया। कांद्याचा रंग बदलूस्तोवर आपण त्याला परतून घेऊया। कांदा चांगला भाजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची जी आपण पेस्ट तयार केलेली होती ती ॲड करूया। ॲड झाल्यानंतर आपण चांगलं परतून घेऊया। एकसारखं चमच्यानं हलवत राहिल्यावर भाजी चांगली बनते। तेल सुटोस्तोवर आपण मसाला चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडा हिंग घालूया। तुम्ही पाहू शकता मसाला किती छान आणि सुंदर दिसत आहे। त्याला एकसारखं चालवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये जो कांदा लसूणचा मसाला तयार केलेला होता तो ॲड करूया। त्याची पेस्ट आपण ॲड केलेली आहे। ते पण चांगलं हलवून घेऊया, ज्याच्यानं सगळे मसाले एकत्र होऊन जातील। एकसारखं हलवून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, लक्षात घ्यायचं। मसाला चांगला भाजला की आमटीला टेस्ट फार सुंदर येतो। आता आपला मसाला तयार होतो आहे। चांगला मसाला भाजून घेऊया। आता त्याच्यामध्ये थोडं हळद ॲड करूया। हळद ॲड झाली आहे आपलीवाली।
त्याच्यात थोडा हिंग टाकूया. व्यवस्थितपणे मसाला होऊ देऊया. आता आपण त्याच्यामध्ये जी डाळ आपण शिजवली होती ती ॲड करूया.